हाय सगळ्यांनो, श्री स्वामी समर्थ। बाहेर पाऊस पडत आहे, वातावरण थंडगार झालेलं आहे आणि आपल्याला आता चहा बरोबर काहीतरी खावंसं वाटते, म्हणून मी काकडीच्या पुऱ्या म्हणजेच काकडीचे वडे दाखवणार आहे। तर एक स्वच्छ धुवून काकडी घेतलेली आहे, त्याच्यावरची सालं काढलेली आहेत, परत ती धुवून घेतली आणि मी किसून घेतलेली आहे आणि ते किसून घेतलेले आहे वाटीभर गर झालेला आहे। तर काकडी एक मोठी होती, वाटीभर गर झालेला आहे। अर्धी वाटी मी गूळ घेतलेला आहे, एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। इथे जायफळ आणि वेलचीची पावडर आहे। आपण हे मिक्स करून घेऊया आणि छान असे टम्म फुगणारे वडे बघूया, म्हणजे टम्म फुगणारे पुऱ्या। चला आपण आता पुढची कृती बघूया, काय काय लागणार आहे। तर इतकं साहित्य आहे। फक्त अर्धा चमचा तूप टाकलेला आहे, अर्धा चमचा खसखस। खसखस हे ऑप्शनल आहे बरं का, तुम्ही टाकलं नाही तरी चालेल। खसखस थोडेसे गरम झाले की आपल्याला हा काकडीचा गर टाकायचा। आता याच्यामध्येच आपल्याला हा गूळ टाकायचा, म्हणजे वडे किती गोड हवे आहेत त्यावर तुम्ही घालायचं आहे। अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे। थोडंसं तूप जास्त तापल्यामुळे खसखस असे उडालेले आहे। थोडंसं मिक्स करून घेऊया आधी। वड्याला छान कलर येण्यासाठी थोडीशी हळद टाकूया, नाही टाकली तरी चालेल। थोडंसं झाकण ठेवूया। चला गूळ वितळलाय का बघूया। गूळ छान वितळलेला आहे, ती थोडंसंच बाकी आहे, तो पण वितळला जाईल। आता हे पिठामध्ये मिक्स करून घेऊया। गॅस बंद करते। आता इथे तांदळाचं पीठ टाकते। मग अशी काकडी किसून घेतलेली परात आहे, तीच घेतलेली आहे मी, आणि ही पिठं सुद्धा चाळून घेतलेली आहे। गव्हाचं पीठ मिक्स करून घेऊया। आता इथे चवीपुरतं मीठ। आता ह्या पिठामध्येच मी जायफळ आणि वेलचीची पावडर मिक्स करते आणि हे काकडीचं मिश्रण आहे ते ह्याच्यावरती टाकून घ्यायचं। आता गरम टाकलं तरी चालेल, थोडंसं ह्या भांड्याचं काढून घेते। आता हे मळून घेऊया। थोडंसं गरम आहे, हाताला चटका लागतो, ती आरामात असं हळूहळू मिक्स करून घेते। त्याच्यात आता दुसरं पीठ किंवा पाणी काहीही घालायचं गरज नाही। मी थोडंसं टाइम लॅप्स लावते। चला आपण थोडं जराही पाणी वापरलेलं नाही, बरोबर 1.5 वाटी पीठ सामावलेलं आहे। काकडीला देखील पाणी सुटलेलं असतं ना, त्यामुळे त्याच्यात टाकायची काहीच गरज नाही। अशी काकडी दिसते। आता या बाउलमध्ये मी ठेवून घेते। आता इथे प्लास्टिकची शीट घेतलेली आहे, थोडंसं तूप लावून घेते आणि याच्यातला छोटासा गोळा हे असे वडे केल्याने पटपट होतात। आपण आता जरा तळून घेऊया। वडा टाकल्यानंतर लगेचच आपण त्याला पलटी करायचा नाहीये, तो आपोआप असा फुगून वरती येतो।
मस्त छान फुगलेला आहे. आणि हे काकडीचे वडे करायला खूप सोपी पद्धत आहे. आपण म्हणजे पीठ मळून ठेवायची गरज नाही. लगेचच पिठामध्ये गुळाचं आणि काकडीचं गरम मिश्रण घेतलं की वडे करायला तयार. आणि आपले हे वडे तेलकट पण होत नाही जास्त. भोपळ्याचे घारगे सुद्धा असेच करू शकता. आता मी भोपळा पण आणलेला आहे. भोपळ्याच्या घाऱ्या सुद्धा मी करून दाखवणार आहे. छान मस्त असं गोल्डन कलर वरती तळून काढूया. आता दुसरा पण वडा टाकून घेते मी. असे थोडे वडे करून ठेवायचे आणि तळून घ्यायचे. जर तुम्हाला एक एक वडा पटपट असं करून तळता येत असेल तर पटकन तळून घ्यायचं एक. अजून एक आहे. चला आता शेवटचा वडा थापून घेऊया. म्हणजे शेवटची पुरी, काकडीची पुरी. आणि छान झालेले आहेत. तळताना मजा येत होती. म्हणजे एकही वडा असा फुगला नाही असं नाही, व्यवस्थित झालेले आहेत वडे. आता वडा थोडंसं तुम्हाला असं वाटत असेल तर हे पीठ छान झालेलं असतं, मऊसूत एकदम. वडे एकेकांना जाड आवडतात, एकेकांना असे पातळ आवडतात. चहा बरोबर जर खायचं असेल ना तर थोडेसे पातळच करायचे, म्हणजे खूप छान लागतात. आणि ह्याच्यात जे मी खसखस घातलेले आहेत ते छान तळल्यानंतर दिसत आहेत. चला आता आपण हे सगळे वडे झालेले आहेत. आपण हा शेवटचा वडा तळून घेऊया. बाहेर खूप पाऊस पडतोय आणि अंधार झालेला आहे. थोडासा उजेड कमी पडत असेल तुम्हाला. वडा किती छान फुगलेला आहे बघा. ओहो मस्त. आणि असे गोल्डन कलर वरतीच आपल्याला वडे तळून घ्यायचे. चला सगळ्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत, म्हणजे सगळे वडे तळून झालेले आहेत. तर हे काकडीचे वडे तयार झालेले आहेत. इकडे 2 वडे झाले आहेत, पण पार्सल आलं ते मी घ्यायला गेली तर थोडेसे लालसर झाले, त्यामुळे मी ते बाजूला ठेवलेले आहेत. म्हणजे एकूण 14 वडे तयार झालेले आहेत. फक्त छोट्याशा वाटीमध्ये, एक छोटीशीच वाटी होती, त्याच्यात गव्हाचं पीठ घेतलेलं आणि तांदळाचं पीठ घेतलेलं आणि काकडी 1 वाटी होती. तर अशा 2-3 काकड्या घेऊन जर तुम्ही केलात तर ह्याच्या दुप्पट वडे होतील. तर हे वडे तयार झालेले आहेत. आता हे थोडेसे थंड झाल्यानंतर ह्याच्या तेलकट अजिबात वाटणार नाहीत. आपण सर्व करते वेळी दाखवणारच आहोत. चला आता सर्व करून घेते. तर हे काकडीचे वडे इतके छान झालेले आहेत, मस्त कमी गोड आणि खुसखुशीत आणि कुरकुरीत. आणि खूप वेळ असे हे टम्म फुगलेले राहतात आणि कुरकुरीत राहतात. तर बाजूनी कुरकुरीत आहेत आणि आतमध्ये असे खुसखुशीत आहेत. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? रेसिपी आवडली असेल तर नक्की तुमच्याकडे आता काकडी, पावसाळ्यात खूप काकड्या मिळतात, तर ती हिरवीगार असते काकडी, ती घ्यायची आणि असे वडे करायचे आणि टेस्टी होतात, खूप टेस्टी. म्हणजे काकडीचाच आपण जेव्हा ते तुपावरती ती काकडी टाकली तेव्हाच असा अरोमा आला काकडीचा. आणि हे काकडीचे वडे, काकडीच्या पुऱ्या खूप खायला छान लागतात, कुरकुरीत आणि खुसखुशीत आणि खूप कमी गोड आहेत. म्हणजे तुम्हाला जर जास्त गोड वाटत असेल तर त्याच्यापेक्षा कमी घालू शकता आणि जास्त गोड खायचं असेल तर तुम्ही जास्त गूळ टाकू शकता. तर अशा ह्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत. नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.